तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे आणि त्यातलीच ही रेसिपी आहे. आज मी बनवलेलं आहे मस्त हिरव्या मिरच्यातलं बटाट्याचं फतफदं. हे फतफदं खायला खूप भारी लागतं, बनवायलाही सोपं आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर कढाई ठेवून घेतली. कढाईमध्ये तेल घालून घेतलं. तेल छान कडक गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. जिरे मोहरीची छान खमंग फोडणी देऊन घ्यायची. जिरे मोहरी तेलामध्ये छान फुलले की लगेच इथं मध्यम आकाराचे 2 कांदे बारीकसर कट करून घालून घ्यायचे. तर कांदा छान 2-3 मिनिट लालसर रंगावर परतून घ्यायचा. जोपर्यंत आपला कांदा इथं परतून होत आहे तोपर्यंत आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, सोबतच मूठ भरून कोथिंबीर घ्यायची आणि 10-15 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. तुम्ही तिखट किती खाता त्याच्या हिशोबाने इथं हिरव्या मिरच्या घ्या. आता हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आणि सोबतच याच्यात मी 8-10 काजू घेत आहे. आता ह्याच्यात काजू घालणं ऑप्शनल आहे. ओरिजिनल गावाकडच्या फतफद्यात काजू वापरत नाहीत. पण काजूनी ना एक टेस्ट खूप भारी येते. तुमच्याकडे असतील तर असे 7-8 काजू घालून घ्यावेत. माझ्याकडे होते, मी टाकले. छान टेस्ट येते काजूनी. तर ऑप्शनल आहे, ते टाकलं नाही तरी चालेल. तर इथं पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली. आता आपला इथं कांदा परतून तयार झालेला आहे. आता जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट कढईमध्ये घालून घ्यायची. आता छान 2-3 मिनिट ही पेस्ट आपल्या कांद्यासोबत परतून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता मस्त 2 मिनिटात पेस्ट परतून झाली आहे आणि इतका छान सुगंध असा घरामध्ये दरवळत आहे ना. जशी जशी ही पेस्ट भाजन तसा तसा सुगंध यायला सुरुवात होतो आणि ही शेजारी पाजाऱ्याला वाटतं नेमकं यांनी बनवले तरी काय बाबा, इतका भारी मस्त याचा सुगंध दरवळतो. तर सोबत हळद पावडर, धना पावडर घालून घेतली आणि मिक्स करून घेतलं. तर मस्त असं आपल्या पेस्टला तेल सुटलेलं होतं, तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालून घ्यायचे. तर पाणी घालताना ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट तयार केली ती त्यातच पाणी घेऊन हिसळून पाणी टाकून घ्यायचं. पाणी खूप जास्त घालायचं नाही, फक्त 1 ग्लासभर पाणी घालायचे. सोबतच इथं चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि इथं तुम्ही पाहू शकता आपल्या आदनाला उकळी आलेली आहे. छान आदन उकळलेलं आहे. तर या स्टेजला वाफलून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे. 5 मध्यम आकाराचे, लई छोटे नाही लई मोठे नाही, बटाटे घेतलेले, ज्याला वाफवलं, साली काढल्या आणि नंतर एकदम स्मूथ असं त्याला मॅश करून घेतलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मॅश केलेलं आहे. आता हे मॅश केलेले बटाटे इथं या आदनामध्ये घालून घ्यायचे. सर्व हे बटाटे याच्यात घालून घ्यायचे आणि छान चमच्याने एकजीव करून घ्यायचं. बटाटे घातल्यानंतर पुढं हे फतफदं बनवून तयार व्हायला खूप वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटाची प्रोसेस असते. तर ना इथं बटाटे घातल्यानंतर मी छान चमच्याने हे बटाटे अदनामध्ये मिक्स करून घेतले. तुम्ही पाहू शकता जसं नॉर्मली आपण पिठलं बनवतो ना त्या पद्धतीने इथं मिक्स करून घ्यायचे. छान असे मिक्स झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. मिक्स केल्यानंतर 5 मिनिट मध्यम गॅसवर छान हे फतफदं शिजून घ्यायचं. हे फतफदं गरम गरम खायला खूप भारी लागतं. भातासोबत एक नंबर लागतं. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती कशासोबतही खा, खूप खमंग लागतं. तर 5 मिनिट छान फतफदं शिजवून घेतलं. आता याच्यात आणखीन जास्त टेस्ट छान यावा किंवा याची रिच वाढावं, एकदम हाय क्लास असं आपलं फतफदं लागावं. ॲक्च्युली गावाकडच्या रेसिपीमध्ये काही असा काही असं थोडं वेगळं मिक्स केलं किंवा नवीन काही ट्रिक वापरली ना तर त्या भाज्या आणखीनच भारी लागतात. अशा पद्धतीचं फतफदं आमच्या घरी खूप वेळेस बनवलं जातं. पण मी माझी
ट्रिक याच्यात एक वापरते ती म्हणजे बटर. मला बटर बऱ्याच भाज्यात खूप आवडतं. चमच्याभर बटर इथं मी मस्त वरतून घालून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं. बटर घातल्यानंतर हे फदफदं खायला खूप भारी लागतं. आणखीन कुणी तुमच्या घरात पावभाजी लवर असेल आणि पाव त्यांना खूप आवडत असतील, तर तुम्ही या बटाट्यामध्ये बटर आणि वरतून चीज घालायचं आणि सोबत छान पाव शेकून त्याच्यासोबत ही बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचं फतफदं खायचं. खरंच सांगते एक नंबर लागतं. चला मग आजची रेसिपी आणि वरतून मी लिंबू देखील पिळून घेतलं होतं. लिंबू पिळणं ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर पिळा, नाही पिळलं तरी चालेल. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून जा. परत भेटू मंडळी अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, मस्त मस्त खा आणि स्वस्त स्वस्त रहा. बाय बाय.